नमस्कार, सविताच किचनमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत. आणि आज मी बनवणार आहे मटण खिमा. चमचमीत, झणझणीत आणि खूपच स्वादिष्ट असा अ, चमचमीत असा मटण खिमा बनवत आहे. तर रेसिपीला सुरुवात करूयात. मी अर्धा किलो असा मटण खिमा घेतला आहे, दाणेदार असा घेतला आहे. अशा पद्धतीने मटण खिमा जर तुम्ही बनवलात तर तुम्ही सारखं सारखंच बनवून खाल, ह्याची मला 100% गॅरंटी आहे. 2 चमचे तेल टाकलं आहे. तेल गरम झालं की जिरं टाकलं आहे आणि काळी मिरी, लवंग, दालचिनी, तमालपत्र आणि चक्रीफूल आणि एक कट करून बारीक असा कट करून कांदा टाकला आहे. तो चांगला आपला ट्रान्सपरंट होईपर्यंतच परतून घ्यायचा. आलं लसूणची पेस्ट टाकली आहे 1 चमचाभर आणि आलं लसूणचा कच्चापणा जाईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. परतून झालं की आपण घेतलेला खिमा, मटण खिमा घेतला आहे 500 ग्रॅम, तर तो टाकला आहे. चवीनुसार मीठ टाकायचं आहे. अर्धा चमचा हळद टाकली आणि चांगलं हे मिक्स करून घ्यायचं आहे. 5 ते 7 मिनिट असं छान असं मिक्स करून घ्यायचं. मध्यम ते मोठ्या गॅसवर परतून घ्यायचं आहे तेलामध्ये. आणि जर कच्चा मसाला, खडा मसाला टाकायचा नसेल तर तुम्ही नाही टाकला तरी चालेल, पण ह्याने चव छान येते खिम्याला. मटण खिमा छान असा परतून झाला आहे. 10 मिनिटासाठी आपल्याला हा खिमा बारीक गॅसवर वाफवून घ्यायचा आहे. कढईत मी 1 ते अर्धा चमचा तेल टाकलं आहे. लसूण, आलं आणि कांदा, एक कांदा मोठा स्लाईस करून घेतले आहेत. लसूण पाकळ्या घेतल्या आहेत 20 ते 25 आणि अद्रक 2 ते 3 इंच असं घेतलं आहे. तर हे आपण चांगलं परतून घेऊयात. आणि ह्यातच आपल्याला आत्ता 1 वाटी असं खोबरं टाकलं आहे बारीक तुकडे करून आणि हे छान असं परतून घ्यायचं आहे लालसर रंगावर. हे झालं की आपल्याला सुकी लाल मिरची 3-4, तमालपत्र, दालचिनी, लवंग, चक्रीफूल, मोठी विलायची, आपल्याकडे जे अवेलेबल असतील खडा मसाला तो टाकायचा आहे आणि थोडा वेळ 5 ते 7 मिनिट असं परतून घ्यायचं आहे. आता हे थंड होऊन द्यायचं. थंड झालं की मिक्सरच्या भांड्यात टाकून छान असं बारीक करून घ्यायचं आहे. असं बारीक करून घेतला आहे हा मसाला. आता त्यातच आपल्याला कोथिंबीर टाकायची आहे. जाडसर असा भरडून घेतला आहे. कोथिंबीर टाकली आहे 1 वाटीभर. फ्रेश कोथिंबीर टाकली आहे. थोडंसं पाणी टाकलं आहे म्हणजे बारीक पेस्ट अशी होती. पाणी ओतून मसाला जर बारीक केला तर बारीक पेस्ट तयार होते. आणि इकडं 10 मिनिटासाठी आपला खिमासुद्धा छान वाफवून झाला आहे. तर आत्ता ह्याला आपण काढून घेऊयात. त्यातले तमालपत्र, खडा मसाला काढून घ्यायचा. नाही काढून घेतला तरी चालतंय. आणि त्यात सेम कढईमध्ये मी 3 ते 4 असं तेल टाकलं आहे आणि बारीक करून घेतलेलं, वाटण करून घेतलेलं आपण ते टाकलं आहे. आणि छान असं तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटासाठी. आणि नंतर आपल्याला ह्याच्यामध्ये मसाले टाकायचे आहेत. आता हे चांगलं परतून झालं की मसाला टाकूयात. 1 चमचा असं धना पावडर टाकली आहे. गरम मसाला टाकला आहे 1 चमचा. 1 ते 1.5 चमचा कश्मीरी लाल मिरची आणि घरचा काळा मसाला असा 1 चमचाभर टाकला आहे. तर हे चांगलं तेल सुटेपर्यंत आपल्याला अजून एकदा परतून घ्यायचं आहे. आणि ह्यातच आत्ता आपला हा वाफवून घेतलेला खिमा टाकायचा. ह्या पद्धतीने खिमा बनवला तर खूपच छान होतो. आणि अशा पद्धतीने परतून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. 5 मिनिटभर बारीक ते मध्यम गॅसवर आपल्याला हा मसाला मिक्स करून घ्यायचा आहे खिम्यामध्ये. आणि नंतर आपल्याला याच्यामध्ये गरम पाणी टाकायचं आहे. गरम पाणी पण आपल्याला लागेल एवढेच टाकायचं आहे. चवीनुसार मीठ टाकलं आहे. आणि आत्ता हे मिक्स करून घ्यायचं. आणि आता गरम पाणी टाकूयात आपण. मी अर्धा ग्लास असं पाणी टाकलं आहे. तुम्ही 1 ग्लाससुद्धा टाकू शकता. आणि हे चांगलं अर्धा ग्लास गरम पाणी टाकून छान असं 10 मिनिटासाठी बारीक आचेवर आपल्याला 5-10 मिनिट असं शिजवून घ्यायचं आहे. हा खिमा लगेच शिजला जातो. 10 ते 15 मिनिट लागतात खिमा बनवण्यासाठी. आणि खूपच छान पटकन होणारी ही रेसिपी आहे, झटपट होणारी. खिमा आपला बनवून तयार आहे. तर आपण हा खिमा भाताबरोबर सर्व करूयात. भात घेतला आहे 1 वाटीभर शिजवलेला आणि त्याच्याबरोबर आपण सर्व करूयात.
हा खिमा भाकरीबरोबर, चपातीबरोबरसुद्धा छान लागतो आणि पाव असतील तर मस्का पावबरोबरसुद्धा छान लागतात. बटर लावून पाव भाजले की छान असा हा किमा लागतो. पण मी भाताबरोबर सर्व करत आहे. तर सजावटीसाठी थोडीशी कोथिंबीर ठेवली आहे. ही साधी, सोपी आणि खूपच चवीला छान असणारी खिमा रेसिपी कशी वाटली नक्कीच तुम्ही कमेंटद्वारे कळवा. भन्नाट चवीचा असा खिमा तयार होतो. तर नक्की एकदा ट्राय करा आणि व्हिडिओ आवडला तर नक्कीच व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की जरूर करा. भेटू अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.